नमस्कार। हा जो ब्लाऊज आहे तो मुनिया साडी पैठणीवरचा आहे। इथे पैठणीचा ब्लाऊज दिलेला आहे आणि त्यावरती लोटसचे फ्लावर दिलेले आहेत। तर इथे दोन्ही हातावरती फ्लावर दिलेले आहेत आणि बॅक साईडला एक फ्लावर दिलेला आहे। तर तो कसा ॲडजस्ट करायचा, हे असं ॲडजस्ट करणं खूप अवघड जातं, परंतु ते योग्य पद्धतीने कसं करायचं ते इथे पाहूया आपण। तर बघा, इथे बाहीला साऊथ इंडियन स्लीव्सचा लुक दिलेला आहे, म्हणजे साऊथ इंडियन स्लीव्स केलेली आहे ती बरोबर। इथे हे जे लोटस आहेत ते बरोबर बाहीच्या मधोमध यावेत यासाठी आता या ब्लाऊजला जे ही डिझाईन दिलेली होती फ्लावर्सची लोटसच्या, तर ती खूप एका बाजूला होती, तर आपण ते बरोबर मधोमध आणलेलं आहे। म्हणजे एका बाजूला आपल्याला जॉईंट द्यावी लागणार आहे, तेव्हा ते फ्लावर आपल्याला मधोमध येणार आहेत। तर ते जे जॉईंट आहे ते मागच्या बाजूला गेलं पाहिजे, अशा पद्धतीने इथे आपण कटिंग केलेलं आहे आणि व्यवस्थित फ्लावर स्लीव्जवर बसवलेला आहे। इथे बघा, बॅक साईडला सुद्धा फ्लावर दिसत आहे, तर ते फ्लावर पूर्ण येण्यासाठी आपण इथे बोटने घेतलेला आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता साऊथ इंडियन स्लीव सुद्धा खूप सुंदर झालेली आहे। इथे आपल्याला पुढे पंचकोनी गळा टाकलेला आहे, मागे बोटनेक टाकलेला आहे आणि ही पूर्ण लोटसची डिझाईन इथे आपण बसवलेली आहे। खाली हे मुनिया पैठणीचे जे काठ होते ते तर तिसरीकडेच होते, ते सुद्धा आपण असे काढून वरून लावलेले आहेत। हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता लोटसच्या खाली अगदी बरोबर मी ते घेतलेले आहेत। तर इथे अशा पद्धतीने आपण ब्लाऊज व्यवस्थित केलेला आहे। आणि हा जो जॉईंट होता, मी तुम्हाला म्हणलेलं होतं की फ्लावर एका बाजूला होतं, तर त्यासाठी जॉईंट लागणार आहे। तर तो जो जॉईंट आहे तो मी बघा मागच्या बाजूला दिलेला आहे, तो इथे मी पुढे तुम्हाला दाखवत आहे। हे बघा, हा जो जॉईंट आहे तो मी मागच्या बाजूला घेतलेला आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता सरळ सरळ इथे दिसत आहे। हा जॉईंट मागच्या बाजूलाच येणं गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज अतिशय छान पद्धतीने तयार झालेला आहे। या ब्लाऊजवरची डिझाईन पाहून क्लायंटला सुद्धा टेन्शन आलेलं होतं की कसा ब्लाऊज तयार होईल।